पंचांकडे अधिकृत आहेत, राखीव आहेत. फक्त वेस्ट हाईट नो आणि रनआउटसाठी पंच जेव्हा गरज भासेल तेव्हा रेफर करू शकतात. कुठल्याही खेळाडूला रिव्ह्यू घेता येणार नाही आहे. कुठलाही खेळाडू सामना सुरू असताना मैदानाच्या आत जाता येणार नाही आहे. पाण्याची व्यवस्था किंवा बॅट एक्सचेंज करायची असेल त्यावेळेला आमचे व्हॉलंटियर्स मैदानाच्या आत घेऊन जातील. तर दीप साई आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्समध्ये पाठवून द्या प्लीज. ओम साईचे प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचले आहे. तर सामन्याला सुरुवात होईल त्या अगोदर दीप साई संघाला विनंती आहे, दोन्ही संघाचे आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालेले आहेत. श्याम आणि भरत पाटील गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज अजून नाव नाही कळालं आहे गोलंदाजाचं. पंकज येते गोलंदाजी मार्कवर. भरत पाटील लेदर क्रिकेट असू द्या, टेनिस क्रिकेट असू द्या, ज्या नावाचा डंका वाजवलाय या व्यक्तीनं, या खेळाडूनं, तोच मात्र आज आपण पाहतोय ओम साई प्रदीप या संघानं मात्र बिलॉंग करतोय. पहिला चेंडू, लेट्स प्ले. शॉर्ट ऑफ प्लेन डिलिव्हरी आहे. वेट फॉर द अंपायर सिग्नल. डेफिनेटली दखल घेतली जाते. त्याचप्रमाणे वन शॉट फॉर दी ओव्हरची तुझा ताकद दिली जाईल यात शंका नाही आहे. वाईटचा इशारा. पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स, अतिरिक्त वेग आणि मात्र दंडित केलं जात आहे. अवांतर धाव्याने मात्र संघाच्या धावसंख्येला सुरुवात होते. श्री गणेशा होते एकंदरीत. मात्र चेंडूला धाडलं जात आहे. क्षेत्ररक्षक इंटरसेप्ट तिकडे डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि मात्र पहिल्या चेंडूवर हा बसतोय मोठा हादरा. विकेट नंबर डाऊन. टिपलाय जेल संपलाय केल. बॅटर इथे मात्र श्याम. बॅक टू डगआउट. सामान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान. थँक्यू डीजे. आता मात्र आणखी एक महत्वाचा फलंदाज जयेश घरत. अंडरआर्म मध्ये ज्या प्रकारचं प्रसिद्धी प्राप्त केले, ज्या प्रकारचं प्रदर्शन राहिलं या खेळाडूचं आज मात्र ओपनच्या माध्यमातून आमंत्रित केलं गेलंय ते म्हणजेच ओम साई प्रदीप 11 च्या माध्यमातून. पहिला चेंडू अवांतर फेकी झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त होतंय आणि इथून जर पाहिलं थोडंसं आत्मविश्वास उंचावला गेला असेल ते म्हणजेच गोलंदाज पंकजचा. मात्र ऑन साइडला मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला जात होता मात्र एक्स्ट्रा सफल झाले होते. त्यावेळेला जर पाहिलं चेंडू विकेटवरून ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉलची सांगता वेल बोल्ड. ज्या प्रकारे पहिला चेंडू अवांतर फेकी झाल्यानंतर ज्या प्रकारचं कंट्रोल दाखवलाय गोलंदाज पंकजनं कौतुक करावं लागेल. आणि अशाच प्रकारची गोलंदाजीची गरज आहे ज्यावेळेला तुम्ही पॉवर प्लेचे षटक हाताळत असता. मात्र पुन्हा एकदा दाद मागली जाते. पंच मात्र दखल घेत आहे. एट्स अँड विकेट. पायचीच्या स्वरूपात तंबूत परतावं लागतंय जयेश घरतला. विकेट नंबर 2 डाऊन. गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उरवून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान गाय तुझं देऊळ साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला थँक्यू डीजे. आणि ते जर पाहिलं ओम साई प्रदीप संकटात सापडला गेलाय. पॉवर प्लेचं अफलातून षटक मार्गस्थ आहे पंकजच्या रूपानं. न्यू बॅटर मैदानाच्या आत किरण दाखल होतोय. आता मात्र किरणवर जबाबदारी आहे कारण की संघ जर पाहिला
अडचणीत सापडला गेलाय. धावसंख्या मात्र 1 ती सुद्धा अवांतर रूपाने आलंय. त्यानंतर मात्र ज्या प्रकारचं प्रदर्शन राहिलंय गोलंदाज पंकजच्या माध्यमातून अक्षरशः दरारा निर्माण केलाय बॅटरच्या मनात. एकीकडे भरतकडे जर पाहिलं तर अजूनपर्यंत नॉन स्ट्राईक एंडला आहे. मात्र पुन्हा एकदा काय पाहायला मिळतंय, डेफिनेटली यू मिस आय विल डेफिनेटली हिट दांडी गोल विकेट डाऊन. न्यू बॅटर मैदानाच्या आत संदेश धारणे येत आहेत. काय अफलातून गोलंदाजी राहिले, कारण की ज्यावेळेला शॉर्ट ऑफ डिलिव्हरीचा मारा केला गेला होता त्यानंतर मात्र वाईटची दखल दिली होती. त्यानंतर वन शॉटची ताकद सुद्धा दिली होती. त्यानंतर मात्र जर पाहिलं आपली लाईन अँड लेथ बदलली. सातत्यानं जर पाहिलं विकेटचा वेध घेणारा चेंडूची मात्र हाताळणी केली जात होती. ब्लॉकल पद्धतीचा मारा केला जात होता आणि त्याच्यात मात्र जर पाहिलं यशप्राप्ती होते गोलंदाज पंकजला इथं. याडीला जर पाहिलं पुन्हा एकदा भन्नाट वेग कीपर तिथे जर पाहिलं बीट होत आहेत आणि तदर मात्र वेट फॉर द अंपायर सिग्नल. डेफिनेटली धाव लेग बायच्या स्वरूपात आहे की काय. यस, वाईटचा इशारा आणि त्याच यस अंपायर त्वरित निर्णय कळवायचा आहे, कारण की 2 धावा तर कंप्लीट झाल्या आहेत. यस, रिव्ह्यू केला जातोय की वेदर दिस बॉल टच ऑन अ लेग ऑर नॉट. आमचे थर्ड अंपायर आहेत, अति चांगलं कॅमेरा वर्क पाहायला मिळतंय. डाऊटफुल आहे इथे आणि आम्ही सर्व अधिकार पंचांना दिलेले आहेत. ज्यावेळेला त्यांना गरज भासेल त्यावेळेला ते रिव्ह्यू घेऊ शकतात. कुठल्या खेळाडूला आणि कुठल्या संघाला रिव्ह्यू नाही आहे या गोष्टीची दखल आहे. यस, इट्स व्हाईट बॉल. व्हाईट +2 या 3 धावा. पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल पाटील नेटवर्क्स कॅमेरामॅन ज्या प्रकारे काम करतायत, त्याचप्रमाणे कौतुक करावं लागेल आमच्या पंचांचंही. ज्या प्रकारे नजर ठेवलंय प्रत्येक चेंडूवर, प्रत्येक डिसिजन जर पाहिलं शांत डोक्यानं दिलं जातंय, तर पुन्हा एकदा करूया आमच्या पंचांचं खूप सारं कौतुक. स्कोर कार्ड जर पाहिला 4 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे अजूनही पंकजच्या रूपानं. मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, फटका हवेत आहे.
चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात, मिळतील महत्वपूर्ण नशिबाचा हा चौकार. थँक्यू. स्कोर कार्ड इथे मात्र जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 8 या आकड्यावर नशिबाचा चौकार प्राप्त झालाय. फटका जर पहिला ज्यावेळेला एक्झिक्यूट केला गेला होता, बॅटची एज लागली, एवढी थिक एज होती की चेंडू मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून ट्रॅव्हल झालाय आणि मिळलाय महत्वपूर्ण चौकार. या चौकारानं माझा थोडासा आत्मविश्वास जर वाढला गेला असेल, जरी कन्व्हिन्सिंग स्ट्रोक कन्वर्ट झाला नसेल तरी. शॉट ऑफ प्लेन डिलिव्हरी आहे आणि मात्र इकडे झेल अफलातून फील्ड प्लेसमेंटच्या हिशोबाने केलेली गोलंदाजी, मिळतंय विकेट. विकेट नंबर जर पाहिलं 3 डाऊन, षटक क्रमांक 1 संपतोय. आपला डीजे आहे, डीजे वाजव रे, ढंगाळा ढकला. थँक्यू. काय या गोलंदाजीचं प्रदर्शन राहिलंय गोलंदाज पंकजच्या माध्यमातून. एकंदरीत म्हणावा लागेल कम खर्चावर फुल चर्चा. अफलातून गोलंदाजी. धाबा जर पाहिल्या 8 धाबा आहेत आणि विकेटचं पतन जर पाहिलं तर तब्बल 4 विकेट बॅक टू डगआउट परतले. अफलातून गोलंदाजी म्हणता येईल. पॉवर प्लेचं एकंदरीत कशा प्रकारे गोलंदाजी केलं पाहिजे हे मात्र दाखवून दिलंय गोलंदाज पंकजनं. कारण की पॉवर प्ले षटक हाताळला एकंदरीत या मालिकेचा जर विचार केला तब्बल 21 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर हे षटक जर पाहिलं तर फक्त 8 धावा आणि या 4 विकेटचं पतन झालंय. यस बोलस नेम प्लीज. धीरज येतोय गोलंदाजी मार्कवर. यस बोलस नेम प्लीज. किरण येतोय गोलंदाजी मार्कवर. आणि आता मात्र भरत स्ट्राईकवर आहेत. खूप जास्त अपेक्षा असतील, जबाबदारी आहे. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय की काय. चेंडू जास्त वेळ हवेत आहे, एलिव्हेशन जास्त प्राप्त झालंय. शेवटच्या क्षणी जर पाहिलं तिकडे लॉंग ऑन झोन मध्ये चेंडूला स्टॉप केलं जात आहे. इट्स सेफ, डेफिनेटली इट्स सेफ. चेक केलं जाते. लक्षात घ्या कुठल्याही संघाचं नुकसान होणार नाही असं मात्र आयोजक दखल घेत आहेत. आमचे पंच सुद्धा दखल घेत आहेत. अजूनपर्यंत ते चांगली कामगिरी राहिली या स्पर्धेच्या माध्यमातून. पंचांची असू द्या, आयोजकांची असू द्या, प्रत्येक लहान गोष्टींवर भर दिला गेला या आयोजनाच्या माध्यमातून. प्रत्येक नवीन दिवस नवीन चॅलेंज घेऊन येत असतात आणि त्या चॅलेंजवर मात्र खरं उतरलेत आमचे आयोजक. खूप सारं कौतुक आहे आमच्या आयोजन कमिटीचं. येस इट्स सेफ. फक्त एक धाव जास्त वेळ चेंडू हवेत होता, एलिव्हेशन जास्त प्राप्त झालं होतं. यावेळेला स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला तर पाहिलं तर जास्त वेळ चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होते आणि अंतिम क्षणाला जर पाहिलं तर रीचपेक्षा बाहेर होता. तिकडे लॉंग ऑन झोनमध्ये खेळाडू अटेम्प्ट करताना मात्र सेव्ह केला जातोय. नक्कीच महत्त्वाच्या काही धावा वाचवल्या गेल्यात आपल्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये आहे, भिडकावून दिलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. दूर 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 षटकार.
चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे। थैंक यू। यहाँ नैनों से बाण नहीं तो बल्ले से गेंद निकल रही, जिसने संपर्क रहा है, गेंद पाले में थी और गेंद को डिपॉजिट किया है स्ट्रेट डाउन द ग्राउंड, मैक्सिमम 6 रनों के लिए। 6 रन के साथ स्कोर कार्ड बढ़ता हुआ 15 रन ऑन बोर्ड। जरूरत थी स्ट्रोक की। पुढचा चेंडू पुन्हा भिडकावून दिला, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट, सीमारेषा पार, इनटू द फेन्स, लांब लांब लांबचा षटकार। थैंक यू। छक्के ने इस बार अगर देखा जाए तो ओम साई प्रदीप 11 के स्कोर कार्ड को जान भर दी है। स्कोर कार्ड इस छक्के के साथ जाकर पहुंचता हुआ 21 रन, 21 रन गरज होती, कारण की बॅक टू बॅक विकेटचं पतन होत होतं, त्यावेळेला मात्र रिस्पॉन्सिबिलिटी होती, जबाबदारी होती, ती मात्र स्वीकारली गेली आहे। आणि अजूनपर्यंत मैदानाच्या आत 2 चेंडूला सामोरे जाताना धीरजनं अफलातून प्रदर्शन केले, आपल्या बॅटमधून लागोपाठचे 2 षटकार लगावलेत। पुन्हा एकदा चेंडूला भिडकावून दिला, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे तिथे, आणि मात्र शेवटच्या क्षणाला हा मात्र जेल सुटला जातोय। तद्वर मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या जातील, जीवनदान प्राप्त होत आहे। आणि ज्या ज्या वेळेला खेळाडूंना जीवनदान प्राप्त होत आहे ना, त्या वेळेला मात्र बॅटर नेहमीच आपल्याला रौद्र रूप धारण करताना दिसलेले आहेत। अशी कित्येक उदाहरणं आहे। नुकताच घडलेला 2023चा वनडे विश्वचषक, मॅक्सवेलची ती खेळी आणि मुजीबुर रहमानने सोडलेला तो झेल। मात्र जर पाहिला पुन्हा फ्लिक केलं जात आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटला, चांगलं क्षेत्ररक्षण आहे तिकडे या गडीला। एकाच धावे समाधान मानावं लागेल, एका धावेने स्कोर कार्ड जर पाहिला जाऊन पोहोचतोय तर म्हणजे 24 या आकड्यावर। थोड्याच वेळात जर पाहिलं सन्मान्य श्री मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा एंटरप्राइजेस सर्वे सर्वा यांचं मात्र आगमन होणार आहे। त्यांचं मोलाचं सहकार्य राहिलंय या स्पर्धेसाठी, तेच म्हणजे मोहनदादा पाटील। मात्र चेंडू स्लॉट मध्ये आहे, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, आणि मात्र काय थोडासा हलगर्जीपणा, कॅज्युअल क्रिकेट पाहायला मिळतंय तिकडे इनफिल्ड मध्ये, कव्हर झोन मध्ये, आणि हा झेल कोणाला सुटलाय तर चक्का भरत पाटीलचा। दोन्ही खेळाडूंना मात्र जीवनदान प्राप्त झालंय। तर मात्र स्कोर कार्ड लक्ष घेतलं तर मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 4 गडीच्या मोबदल्यात 25 धावा। सन्मान्य श्री मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा यांचं नाव जर पाहिलं तर खूप मोठं आहे या पट्ट्यात। तेच मात्र आपले सन्मान्य श्री मोहनदादा पाटील यांचं मात्र आगमन होतंय। स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम साहेब, खूप सारं स्वागत आहे आपलं शनिदेव चषक 2024 च्या माध्यमातून। थँक यू डीजे। ज्या प्रकारे गाण्यात उल्लेख आहे ना शहंशाह, त्याच प्रकारचे आमचे सन्माननीय श्री मोहनदादा पाटील जरूर शहंशाह आहेत, तर यात शंका नाहीये।
नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क पर. यस, बॉलर्स नेम प्लीज. सॉरी, शुभम. शुभम येतोय गोलंदाजी मार्क वर. षटक क्रमांक 3 घेऊन मार्गस्थ होतोय. मात्र चेंडूला धाडलाय लॉंग ऑनला, पण मात्र डिस्टन्स इतकं नाहीये. विकेटचं पतन. भरतला संधी प्राप्त झाली होती, पण याकडे मात्र जेल टिपला जातोय. नाव ही हॅज टू बॅक इन द पवेलियन. थँक्यू डीजे. भरतला मात्र इकडे संधी मिळाली होती. न्यू बॅटर मैदानाच्या आत विक्रांत. चीनू आहे. स्कोर जर पाहिला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो, म्हणजेच 25 धावा अजूनपर्यंत स्तब्ध आहेत. भरतला संधी मिळाली होती, त्या संधीचं मात्र सोनं करता आलं नाहीये. पुन्हा एकदा ब्रिगेडच्या प्रयत्नात मात्र लॉंग ऑनला सुरेख झेल टिपला जातोय तिथे. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर मात्र इथे गोलंदाजाचा विश्वास कुठेतरी वाढला जातोय. बॅटर मैदानाच्या आत चिनू दाखल होतोय. आता मात्र स्वतः कर्णधार. जबाबदारी आहे, जबाबदारी स्वीकारावी लागेल. म्हटलं जातं कॅप्टन ऑलवेज लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. नाव ही हॅज अपॉर्च्युनिटी टू लीड दी टीम. आणि मात्र जर पाहिलं मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, पण मात्र चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल इथे येतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू इथे मात्र फलंदाजांवर दबाव निर्माण करणार आहे, यात शंका नाहीये. मात्र पुन्हा एकदा यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. ट्रिपल आउट अवस्था. दांडी गोल. थँक्यू. इथे मात्र चिनूवर जबाबदारी होती कर्णधार म्हणून, मात्र ती जबाबदारी स्वीकारताना मोठा फटका खेळताना मात्र तंबूत परतावा लागतंय. त्रिपळा उद्ध्वस्त केला जातोय गोलंदाज शुभमच्या माध्यमातून. अप्रतिम कामगिरी राहिली. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गडी बाद. एकंदरीत गोलंदाजीचा स्तर जर पाहिलंय ना, ते म्हणजेच दीप साई या संघाचं कुठेतरी अग्रगण्य राहिलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आत बॅटर नंबर 8 इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे करण. येस, घाई करा पंच. लक्षात घ्या टाइमर ऑन आहे. 12.15 मिनिटं झालेली आहेत. बॅकफुटला जाऊन चेंडूला टॅप केलं जातं. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रात. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. पुन्हा एकदा एक धाव अर्जित केली जाईलच. इस एक रन के साथ स्कोर कार्ड बढ़ता हुआ 26 रन. काफी अच्छा गेंदबाजी का प्रदर्शन रहा है गेंदबाज शुभम द्वारा. अब तक देखा जाए तो 4 गेंदें फेंकी है, उनमें अगर देखा जाए तो सिर्फ एक ही रन कंसीड किया है और 2 विकेट अर्जित किए हैं. इस बार गेंद पाले में जरूर थी. गेंद को ड्राइव किया गया है. गेंद ट्रैवल हो रही है एक्स्ट्रा कवरेज जोन में. खिलाड़ी डी पे तैनात वहां पर. थ्रो अगर देखा जाए थोड़ा सा गलत जरूर रहा है. दूसरा रन लेने का प्रयास जरूर था वहां पर, लेकिन वो मिलने वाला नहीं है. मात्र एक रन के साथ फिर से स्कोर कार्ड बढ़ता हुआ 27 रन.
हालांकि देखा जाए तो बारंबार बड़े स्ट्रोक का प्रयास किया जा रहा है, लेकिन गेंदबाजी का प्रदर्शन जिस तरह से रहा है, गेंदबाज का बॉल 12 रहा है इस पूरी इनिंग में, कोई छूट मिली नहीं है बल्लेबाजों को बड़ा स्ट्रोक खेलने के लिए। इस बार गेंद को स्विच हिट खेलने का प्रयास था, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, डॉट बॉल। इस डॉट बॉल के साथ ओवर नंबर 3 की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाकर पहुंचता हुआ 27 रन। थँक यू मंचावर उपस्थित सन्माननीय श्री मोहनदादा पाटील, द ग्रेट मराठा एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व, त्याचप्रमाणे वाहतूक सेनाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे आगरी सेनाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे शहरी अध्यक्ष, अशी विविध पद मात्र भूषवली गेले त्यांच्या मार्फत आणि ते चांगलं कामकाज या विभागात विविध स्पर्धेच्या माध्यमातून, क्रीडा असू द्या, सामाजिक कार्य असू द्या, सांस्कृतिक कार्य असू द्या, त्यांच्या माध्यमातून केली जाते। यावेळेला मात्र फुलटॉस मध्ये चेंडू कन्वर्ट केला जातो, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरेज झोन मध्ये, दुसऱ्या जाचा प्रयत्न केला जातोय मात्र ती मिळणार नाही। एकच धाव, नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजाचं नाव अजून मध्ये कळालं नाहीये आम्हाला, बोलस नेम प्लीज। शेखर, चेतन, चेतन येतोय गोलंदाजी मार्कवर। कुठेतरी खंताची बाब आहे की अतिरिक्त खेळाडू मात्र इथे पाहायला मिळत नाहीये, त्यामुळे मात्र जर पाहायला गेलं थोडंसं कठीण होतंय। त्याच दरम्यान जर पाहिला चेंडू आपण आता दाडला जातोय, गॅप आहे तिकडे, चेंडू ट्रॅव्हल होतोय नोमन स्टँड मध्ये, क्षेत्ररक्षक येऊन कलेक्ट करतील, तर मात्र पुन्हा एकदा या 2 धावा प्रयत्न करत आहेत, पण मात्र प्रयत्नांना यश मिळत नाहीये, कारण की ज्या प्रकारची फटकेबाजी व्हायला पाहिजे त्या प्रकारची फटकेबाजी, त्या प्रकारचं समन्वय चेंडू आणि फळीमध्ये होत नाही अजूनपर्यंत पाहायला गेलं तर। ज्या प्रकारे समालोचन करताना आम्हाला स्ट्रगल होतोय, ज्या वेळेला खेळाडूंची नावं माहीत पडत नाही, तशाच प्रकारचा स्ट्रगल मैदानाच्या आज सुरू आहे बॅटरच्या माध्यमातून। मात्र क्रॉस बॉडेड फटका अटेम्प्ट केला जात होता, पुन्हा एकदा चेंडूला फळीचा संपर्क होत नाहीये, विकेट मात्र सॅक्रिफाईस केली जाते। थँक यू डीजे। न्यू बॅटर मैदानाच्या आत कौशल दाखल होतोय। स्कोर कार्ड जर पाहिला अजूनही 30 धावेंवर थांबला गेला। याडीला मात्र पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका एक्झिक्यूट केला जातोय, पुन्हा एकदा कुठला समन्वय पाहायला मिळत नाहीये, वारंवार स्ट्रगल मैदानाच्या आत सुरू आहे। बोलबाला आहे गोलंदाजांचा एकंदरीत पाहिला गेला दीपसाई 11 या संघाच्या माध्यमातून, उल्लेखनीय कामगिरी वारंवार पाहायला मिळतंय, एक टीम वर्क गोलंदाजीचं युनिट त्यांच्या मार्फत पाहायला मिळतंय। कुठलीही संधी अजूनपर्यंत क्रिएट केली गेली नाहीये, त्यांच्या माध्यमातून दिली गेली नाहीये। यामध्ये पुन्हा हुक केला जातो, चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग झोन मध्ये, चेंडू आता मात्र यशप्राप्ती, चेंडू सीमारेषा पार, हा येतोय महत्वपूर्ण षटकार। थँक यू। या षटकारा मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय म्हणजे 36 रन्स। मात्र पुन्हा बॅटची एज लागते, चेंडू ट्रॅव्हल होतोय बिहाइंड द विकेट, तो मात्र दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला जाणार आहे।
विकेटचं पतन. फक्त एकच धाव, एका धावेने मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 37 आणि 38 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. 38 धावा या मात्र जर पाहिल्या गेल्या पहिल्या सामन्यात 5 षटकात केल्या गेल्या होत्या. आता जर पाहिलं 4 षटकात या धावा केल्या गेलाय आणि ज्या प्रकारचं आयोजनामध्ये जर पाहायला गेलं एकंदरीत धावा चेस करताना सोपं जात आहेत. मोठ्या मोठ्या धावसंख्या आहे ती मात्र चेस केल्या गेल्या आहेत. तर कमीत कमी चेंडूमध्ये या धावा कशा प्रकारे रोखल्या जातील आणि कशा प्रकारे बनवल्या जातील याचा लेखाजोखा हा घेऊन येतील आमचे साथी समालोचक विरार मनवेलपाडाचा एक बुलंद आवाज दीपेशजी माने सर. अजय आपण यायचंय. अजय दादा वेलकम बॅक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी पहिल्या सत्राच्या डावामध्ये निर्धारित 4 षटकांचा खेळ जो पाहायला मिळाला. 4 षटकांमध्ये एकंदरीत प्रथम फलंदाजी करत असताना ओमसाई प्रदीप संघानं धावफलकावर धावा लावल्या 37. जिंकण्याकरिता 38 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये दीपसाई विरार. एकंदरीत पहिल्या इनिंगचा विचार केला तर धीरजचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला चांगली बॅटिंग करता आलेली नाहीये. धीरजच्या साथीनं मात्र कोणताही बॅटर उभा राहताना आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. एकंदरीत जर पाहिला तर आघाडीचे 2 बॅटर. दीपक दादा पास्टे आपणास विनंती असणार आहे की आपला अतिरिक्त खेळाडू हा कंपल्सरी असला पाहिजे. आतिश जाधव आणि त्याच्या साथीनं विनोद. आतिश आणि त्याच्या साथीनं विनोद. आज एकंदरीत जर पाहिलात तर विशेषतः ठाणे पालघर मुंबई परिसरातील खेळाडू एकत्रित आपल्याला पाहायला मिळतील. या अगोदरच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलात तर NB अवध मुंबई सम्राट संघाकडून विजेंद्र डावकुरे हाताचा विजेंद्र स्ट्रायकर एनकडे तर नॉन स्ट्रायकर एनकडे आतिश जाधव. फलंदाजांची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये. आघाडीचं पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या उजव्या बाजूकडून टेंबीपाडा एंडकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. तो अर्थातच गोलंदाज कौशल. व्यासपीठावरती जर पाहिला तर जुचंद्र परिसरातील जुचंद्र गावातील द ग्रेट मराठा एंटरप्राइजेसचे सन्माननीय संस्थापक तथा वसई तालुका वाहतूक सेना शिवसेना आगरी सेना अध्यक्ष आणि तथा शहरी अध्यक्ष आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील यांना आपण व्यासपीठावरती पाहतोय. मोहनदादा पाटील म्हटलं की क्रिकेट आणि मोहनदादा यांचं खूप जवळचं समीकरण. त्यांच्या माध्यमातून आपण जुचंद्र परिसरामध्ये अनेक क्रिकेटच्या स्पर्धा देखील पाहत असतो. पहिला चेंडू कौशलचा. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये जमिनीला घासत पुसत चाटत सीमा पार विजेंद्रच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार.
थँक्यू डीजे मास्टर. काही सुरुवात केली आहे खऱ्या अर्थानं विजेंद्र दर्शवतोय कशा प्रकारची क्लासिकल फटकेबाजी असावी पॉवर प्ले मध्ये. यावेळेस मात्र गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये खेळलाय. जयेश गरज चेंडूवरती वेगानं आलाय, तेवढ्याच वेगानं विजेंद्र. क्या बात आहे, सुपर पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट बाय विजेंद्र अँड आतिश. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये, नजाकत भऱ्या फटकांबरोबरच वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलात तर भिवंडी परिसरातील काही खेळाडू, ठाणे परिसरातील काही खेळाडू, पालघर परिसरातील काही खेळाडू एकमेकांसमोर क्रिकेटच्या रूपानं द्वंद्व उभं करतायत. यावेळेस हो क्या बात आहे, स्विच हिटचा फटका सीमारेषा पार विजेंद्रच्या बॅट मधून आलाय षटकार. चल रे नाचा. थँक्यू. जणू पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर खुणावलं होतं विजेंद्रनं गोलंदाज कौशलला, आणि तदनंतर आलेला षटकार मात्र जबरदस्त फटकेबाजीची ही धुरा मात्र सुपूर्द करतोय अर्थातच आपल्या संघाला. दीपसाई विरार करिता काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये विजेंद्रचा. पुन्हा एकदा ऑन साइड वरती शॉट आमच्या चेंडू लांब 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 वरचा षटकार. मास्टर. कमी धावसंख्येच्या विळख्यामध्ये अडकले असताना आणखी पीळ घट्ट केलाय विजेंद्र नावाच्या बॅटरनं. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाकरिता तो दर्शवतोय. धावफलक जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. यावेळेचा चेंडू काय फ्लिक केलाय, परंतु करण अंबिगरे झेलच्या खाली टिपला जातोय. विजेंद्रचा संपतोय खेळ, विकेटचं पतन. थँक्यू डीजे मास्टर. आदरणीय सन्मान्य माकाबाई यांचं शुभ आगमन झालंय. दादा आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे. मान्यवरांची मंडळी जी आपण पाहतोय व्यासपीठावरती, काय जबरदस्त फटकेबाजी मित्रांनो. विजेंद्रचे या फटकेबाजी करता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. केवळ चॉप करण्याचा प्रयत्न केला विजेंद्र, तेच दर्शवतोय, परंतु टायमिंग एवढं प्रॉपर झालं की चेंडू लांब वरती जाताना पाहायला मिळाला. बॅटर इन होताना पाहायला मिळतात. फलंदाज शुभम. आणखी एक भिवंडी परिसरातील खेळाडू फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये शुभम दाखल होताना पाहायला मिळतोय. कौशल त्याच्या विपक्षामध्ये पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय फार एंड कडून. यावेळेचा चेंडू यष्ट्या दाखवल्या गोलंदाजानं, त्या वाकवल्या. शुभम आला, शुभम गेला, विकेटचं पतन. हॅलो. शुभमला माघारी परतावं लागतंय, विकेटचं पतन त्याच्या रूपानं पाहायला मिळालं. न्यू बॅटर इन. स्वतः कर्णधार ओमकार फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा झाल्यात 18. इथून मात्र येणारे चेंडू शिल्लक राहिलेत 18 आणि धावा बनवाव्या लागणार त्या 20. 18 चेंडू 20 धावा, 20 धावा 18 चेंडू. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलात ना तर आज ओपनच्या रूपानं अनेक दादा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. यष्ट्यांच्या मागे श्याम पेंढारीला आपण पाहताय, श्याम चौधरीला, माफ करा, श्याम चौधरीला आपण पाहताय. श्याम चौधरी आहे, भरत पाटील आहे, त्यानंतर संदेश, जयेश, किरण गुरुद्वान. गोलंदाजी मार्कवरती स्वतः कर्णधार अर्थातच चीनू गोलंदाजी करण्याकरिता. आणखीन एक डावकुऱ्या हाताचा पालघर बोईसर परिसरातील हा खेळाडू. या अगोदर जर आपण पाहिलात तर
अनेक खेळाडू रायगड परिसरामधून देखील दाखल झालेत आजच्या या स्पर्धेमध्ये. श्याम चौधरी यावेळेस अष्टांना खेटून उभा आहे अगदी फलंदाजांच्या मनामध्ये धडकी भरवण्याकरिता. पहिला चेंडू पडल्यानंतर बाहेर वळवला चीनून. ऑफसाईड वरती केवळ ढकलण्याचा प्रयत्न. एकेरी धाव धावपलकावरती वधारती. धावपलक एका धावेने पुढे सरकतंय. यावेळची फेकी थोडीशी कॅज्युअल पद्धतीनं पकडण्याचा प्रयत्न श्यामचा. यावेळेस मात्र एक्स्ट्रा धाव धावपलकावरती वाढतीये वधारतीये. धावपलक जाऊन पोहोचतंय. त्या अर्थातच 19 या आकड्यावरती पुनश्च एकदा चीनू. अख्खू टप्प्याचा हाफ ट्रॅकर चेंडू उडावलाय ऑन साइड वरती. जयेश गरज पाहत आणि पाहतच राहिलाय. 6 धावा षटकार. थँक्यू. चला तर पहिल्या विजयी झालेल्या 2 संघांच्या कर्णधारांना आम्ही आमंत्रित करू. कारण आज आपल्याकडे 2 संघ कमी असल्यानं लगेच आपण दुसऱ्या फेरीकडे वळतोय. आपण सेकंड राऊंडचा ड्रॉ करतोय. तर चालू असलेल्या सामन्याचे प्रतिनिधी आणि पहिल्या 2 सामन्यातील विजयी संघाचे प्रतिनिधी. यावेळेचा चेंडू हेलिकॉप्टर लँड होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. ओमकारच्या बॅटमधून लगातारचा दुसरा षटकार. मास्टर आदरणीय सन्मान्य मिलिंदजी वैती माझी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य. आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. लोअर फुल टॉस यावेळेस मात्र ऑन साइड वरती टर्न केलाय करण अंभीरे. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी चेंडूला फेक करेल. तदवर 1 धाव धावपलकावरती वधारती. धावपलक जाऊन पोहोचलं जात आहे 32 या आकड्यावरती. एकंदरीत धावा ज्या धावपलकावरती कमी बनवल्या गेल्या त्याचा प्रेशर जे आपल्याला पाहायला मिळालं. षटकारानं सामना फिनिश केलाय आतिश जाधवनं. का मुंबईच्या अंडर 19 संघामध्ये मी अर्जुन सचिन तेंडुलकर समवेत खेळ दर्शवला हे मात्र दाखवून देत असताना आतिश जाधव ब्रँडेड फटका सीमा पार षटकार. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. DJ Webhub in the mix.